गेल्या 6 महिन्यांपासून लसणाचा दर 400 रुपयांच्या घरात कायम आहे, तर 2 महिन्यात कांद्यानंही 100 गाठली होती। त्यामुळे सर्वसामान्य घरातील गृहिणींची फोडणी महागली असून अनेक घरातून लसूण गायब झालाय, तर पाव वड्याच्या प्लेटमध्ये कांद्याची जागा हिरव्या मिरचीने घेतली आहे। कांदा आणि लसणाच्या वाढलेल्या दरामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी येतंय। भारतातील मसाल्यात लसूण हा महत्त्वाचा घटक आहे। भारतीयांच्या आहारात कांदा आणि लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय। लसूणमधील सल्फर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात। तसंच आरोग्यासाठी लसूण उपयुक्त आहे। बी आणि सी विटॅमिन असलेल्या लसूणमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते। शिवाय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते। त्यामुळे भारतीयांच्या आहारात कांदा आणि लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। पण गेल्या 6 महिन्यापासून लसणाचा किलोचा दर 400 रुपयांच्या घरात गेलाय। पाव किलो लसूणसाठी ग्राहकांना पुरे 100 रुपये मोजावे लागतात। यावर्षी लसणाचं उत्पादन घटलं असून बाजारात नवीन लसणाची आवक झालेली नाही, त्यामुळे लसणाचा दर वाढल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय। दुसरीकडे कांद्याच्या दरानंही 100 गाठली होती, त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार झाला होता। आता कांद्याचा दर 50 रुपये किलोवर आलाय, पण लसूण अजूनही 400 रुपयांवर अडून बसलाय, त्यामुळे चमचमीत खाणाऱ्यांचे मात्र वांदे झालेत।